कालं हन्ति सतां मृत्युः सम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कीर्तनविद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं ह्यतो वन्दे अनन्तं मम श्रीगुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम। नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी नवल विनोद बिहारी। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नरतर गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी। जय जय राम गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत
दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम बालकृष्ण चरणी बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा
स्वरूपी मन हे लावित सौख्य काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष सारासार पदविता सद्गुरुराय सारासार पदविता सद्गुरुराय गुरुराय हो सारासार पदविता सद्गुरुराय मंगलधाम जीवन नरहरि पाय मंगलधाम जीवन नरहरि पाय सद्गुरुपचिन्मय 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 नारायण रूप ध्यावु सद्गुरुपचिन्मय नारायण रूप ध्यावु तन्मय हो बोनी बलवंत प्रेमे गावु तन्मय हो बोनी बलवंत प्रेमे गावु बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 राजा राम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम बोधा पुंडरी गवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय श्री सिद्धिविनायक महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ सही पेटी ठेवली गेली त्याचा परिणाम मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी मद अवलोकी मद अवलोकी जीवाघातक मद अवलोकी जीवाघातक मद अवलोकी मद अवलोकी जीवाघातक मद अवलोकी धन
धन बल गर्वे दशाननादिक धन बल गर्वे दशाननादिक धन बल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी झाले नष्ट विलोकी घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी मद अवलोकी जीवाघातक मद अवलोकी मी एक पंडित गायक हा मद मी एक पंडित गायक हा मद मी एक पंडित गायक हा मद पाडील तुझला शोकी पाडील तुझला शोकी पाडील तुझला शोकी पाडील तुझला शोकी देवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी करुणा हरी दीन जनावरी दीन जनावरी
हरी करी करुणा दीन जना बरी करी दीन जना बरी करी करुणा हरी जैसी माय स्वतो की जैसी माय स्वतो की घातक 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 मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलो दीम तदरे दानि दीम दीम तनन दीम तदरे दानि दीम दीम तनन दीम तदरे दानि दीम दीम तदरे दानि दीम तनन दीम तदरे दानि दीम दीम तन दीम तदरे दानि दीम दीम तनन दीम तदरे दानि दीम तननननन तेरे ना तननन तेरे तननननन तेरे ना तननन तेरे दीम तदरे दानि दीम दीम तनन दीम तदरे दानि दीम दीम तनन दीम तदरे दानि दीम दीम तन दीम तदरे दानि दीम दानि दीम दानि दीम दानि दीम जेणे भक्षिली मक्षिका जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहं भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ. मालकांनी दिलेल्या वेळात कीर्तन सेवा पूर्ण करायची. ते म्हणाले तुम्हाला पुढे 5 दिवस दिलेत 27, 28, 29, 30 आणि 31 असे 5 दिवस पुन्हा सलग कीर्तन सेवा भिडेबुवांची याच मंदिरामध्ये 6 वाजता आहे. तेव्हा सवलतीचा गैरफायदा घेणारी आपली जात नव्हे. दिली आहे सवलत म्हणून कुठूनही कसंही दडपा नाही. 8:15 म्हणजे 8:15ला भैरवी. आज मूळ पद जे घेतलेलं आहे ते आज जे कीर्तन दिसतं हरिदासी कीर्तन किंवा नारदीय कीर्तन असं ज्याला म्हणतात त्या नारदीय कीर्तनाची हरिदासी कीर्तनाची एकूण सुबद्ध बांधणी म्हणजे बांधणीही म्हणायचं आणि सुबद्धही म्हणायचं. कशासाठी म्हटलं काय आहे ते 3 डिग्रीज असतात ना त्यातली ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मंगलमूर्ती मोरया. आपला आवाज का नाही जय जय जरा बरं वाटतं. मला वाटलं काय की पुन्हा 5 दिवस कीर्तन सेवा आहे म्हटल्यावर रागावलात का काय. खरा आनंद व्हायला पाहिजे. भिडेबुवा पुन्हा येणार 5 दिवस पुन्हा येणार मी पुन्हा येणार. मंगलमूर्ती मोरया. तेव्हा ते गोविंदबुवा होशिंग ज्यांचं उत्तराश्रमामध्ये नाव श्री तारकाश्रम असं झालं. म्हणजे असं आहे कीर्तन करता करता काय केलं नाही यांनी. कीर्तन करता करता जगाचा करता कोण आहे कळलं तर बघा. कीर्तन करता करता जगाचा करता कोण या सगळ्याचा करता कोण हे ज्यांना उलगडलं आणि तो जो करता आहे त्याच्या करता काहीतरी करायला पाहिजे हेही ज्यांनी सांगितलं. जय जय रघुवीर. कोण आहे करता. एक परमेश्वर आहे सिद्धिविनायक भगवान आहे.
पण आम्हाला असं वाटतं की हे सगळं करणारा मी आहे असं वाटतं. म्हणजे आम्ही करत नाही काही असं नाही, पण आम्ही जे करतो त्याला इच्छित फल प्राप्त होतच असं नाही. अहो साधी गोष्ट आहे. वृक्षाचेही पान हाले ही ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुकोबारायांनी प्रश्न विचारला. उकाडा झाला आणि उकाडा झाल्या काय ती महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पूर्वीचं नाव त्याचं बरं होतं MSEB, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. त्याचा लॉंग फॉर्म मी असा केला, मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद. जय जय रघुवीर. तेव्हा आणि अहो खरंच कोकणात मी हे बोललो आणि दुसऱ्या दिवशी ही वितरण कंपनी अस्तित्वात आली. ते म्हणाले बुवा तुम्ही टिंगल केली त्या बोर्डाची, झाली कंपनी बदलली. असो, वीज गेली, घरातला पंखा चालेना, AC बंद, हातानं पंखा घेण्याची आता मनगटात ताकद नाही. आता काय करणार. अहो मनगटात ताकद नाही, हातात पंखा घेण्याची. नव्हे हातात पेन धरताना पेन सोतात. हातात पेन धरताना पेन सोतात. का? एवढंच. बोटं हलवणे, मनगट नाही. घराच्या बाहेर आले, घराच्या बाहेर तरी गार वारा लागेल, कारण आसपास झुडपं होती, झाडं होती मोठी मोठी. पण गंमत अशी झाली की मी करणारा असं म्हणणारा मी अंगणात जेव्हा गेलो त्यावेळेला घरातली 3 पानं, बरं घरातली ही 3 पानं कोणती ते लक्षात आलं. घरातली ही 3 पानं हलवणारा मी बाहेर गेलो, पण चिंचेचं पानसुद्धा मी हलवू शकलो नाही. घरातला जरी पंखा बंद झाला तरी निसर्गदत्त पंखा सुरू करण्याची, सुरू ठेवण्याची ताकद, सामर्थ्य कुणाचं आहे? त्या एका परमेश्वराचं आहे. आणि होतं काय की माणूस गुणज्ञ असतो, गुणांचा सागर असतो, कला भरपूर असतात, विद्वत्ता असते, सामर्थ्य असतं, धनदौलत असते, संपत्ती असते, इस्टेट प्रॉपर्टी असते, घरदार असतं, शेतीवाडी असते, लोकात मान मरात बसतो, खूप शिकलेला असतो. तात्पर्य काय? जीवन जगण्यासाठी जे जे हवं ते सगळं तो मिळवतो. पण एवढं सगळं मिळवल्यानंतर सुख व्हायला पाहिजे का नाही? ते सुख होत नाही, ते सौख्य होत नाही, तो आनंद मिळत नाही. म्हणून धावपळ सुरू राहते. कशामुळे? श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, यः कश्चित् सौख्य हेतो स्त्रीजगती यतते नैव दुःखस्य हेतोः. श्रीमदाचार्य म्हणाले, यः कश्चित्, जो कुणी जगामध्ये जगतो, मग किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणताही जीव जरी असला तरी तो जगतो कशासाठी? सौख्य हेतो स्त्री जगती यतते. तो प्रयत्न कशाचे करतो? सुख व्हावं म्हणून प्रयत्न करतो. नैव दुःखस्य हेतोः. दुःख व्हावं हा हेतू कोणाच्याही जगण्याचा नसतो. सुखच मिळावं, पण सुख मिळत नाही. समर्थ म्हणाले, सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित झाले.
ही सुखाची गोष्ट, ती सुखाची, ती सुखाची, ती सुखाची गोष्ट, असा विचार करत पुढे गेला. एके दिवशी असं ठरलं की बुवांचा कीर्तन करतानाचा फोटो काढायचा. तुम्ही काढावा अशी इच्छा नाही, कारण चेहरा तसा लागतो ना फोटो काढण्याचा, तसा नाही आहे माझा. फोटो काढावा असं झालं आणि सांगितलं, बुवा उद्या तुमचा फोटो काढायचा आहे कीर्तनात. बुवा काय हुशार, बुवा अतिशय हुशार. बुवानी ती बाटली मागून घेतली, ती काय, हां स्प्रे. बाटली म्हटल्यावर ते जरा अर्धवट होतं, पण स्प्रे मारण्याची बाटली ती मागून घेतली. अंगावर स्प्रे मारला, हाताला अत्तर लावलं. समज काय, हे असं अत्तर वगैरे लावलं की फोटोला वास येईल. पण कीर्तनाला गेलो तर हेच होते तबल्याला. हो ना, आता करता काय, 8:15पर्यंत गत्यंतर नाही. ते म्हणाले, बुवा मी एक करतो, माझं व्यासपीठ जरा तबला वाजवायचं जरा एक 10 फूट लांब घेतो. म्हटलं तुम्ही फोटोच यायला पाहिजेत ना. अहो म्हणाले, तुम्ही जे अत्तर लावलं आहे ते अत्तर मला सहन होत नाही. जर त्या अत्तराच्या संपर्कात मी 20 मिनिटं राहिलो तो फोटोतच जाईन. मंगलमूल म्हणजे अत्तर नावाच्या एका पदार्थाने, एका विषयाने बुवाला सुखी केलं तर तबलजी नावाच्या एका व्यक्तीला दुःखी करतं. म्हणून सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आली. सुख पाहायला गेला मनुष्य, पण त्या सुखाच्या मागोमाग दुःख झालेलं आहे. सुखस्यानंतरं दुःखं, दुःखस्यानंतरं सुखं. सुख झालं की त्याच्यानंतर दुःख येणारच आहे, आणि दुःख झालं की दुःखानंतर सुख येणारच आहे. हे परिवर्तन सतत चाललेलं आहे. मग असं आहे, असं परिवर्तन होणं हा जर जगाचा धर्म आहे, तर मी सुख मिळवतो, मी दुःख दूर करू शकतो, हा मीपणा कशासाठी? आचार्य म्हणाले, सुखासाठी प्रयत्न करूनही, सुखासाठी प्रयत्न करूनही जीव दुःखी होतो, मानव दुःखी होतो. का बरं? त्याची 2 कारणं श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितली. आचार्य म्हणाले, देहे हंता तदुत्था स्वविषय ममता चेती दुःखास्पदे द्वे. देहाविषयीचा अहंकार, देह म्हणजेच मी, देहाच्या पलीकडे मीची कल्पनाच नाही आमची. कसं आहे माहिती आहे का? श्रीमद आचार्यांनी उदाहरण दिलं. आचार्य म्हणाले, स्वतःला ताप आला, स्वतःला खोकला झाला, स्वतःला काही विकार झाला की तो मनुष्य दुःखी होतो. पण तोच माणूस असं काही अरी म्हणजे शत्रूला जर झालं ते, तर तो दुःखी होत नाही. इतकंच काय, साधा तापजाळ आला तर जीव दुःखी होतो, पण शत्रूचा मृत्यू जरी झाला तरी तो दुःखी होत नाही. का? देहे अहंता स्वविषय ममता चेती दुःखास्पदे द्वे. या 2च गोष्टी आहेत. एक म्हणजे अहंता आणि ममता. त्यामुळे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर एक अहमद आणि दुसरं मोहम्मद. हे अहमद मोहम्मद संपवल्याशिवाय जग सुखी व्हायचं नाही. उगीच दाढ्या कुरवाडत बसण्यात अर्थ नाही, कारण यांच्या दाढीच्या एकेका केसामध्ये एक कुटील कर्तव्य भरलेलं आहे. देह अहंता स्वविषय ममता, हे तर फार कठीण. स्वविषय ममता. एका गावी मी मास्तर होतो, कुठल्या गावी ते विचारू नका.
एका गावी मी मास्तर होतो आणि समोरच्याच बाकावर बसणारी 2 मुलं, त्यातला एक अभ्यासू आणि दुसरा हूड. हा हूड मुलगा काय करायचा, अभ्यास करणाऱ्या मुलाला त्रास द्यायचा. म्हणून त्या मुलाला गप्प बसवण्यासाठी सांगितलं, हे बघ, उद्या तुझ्या बाबांना तुझ्या वडिलांना इथे घेऊन ये. तो म्हणला, बाबा नाहीत. म्हटलं, बाबा नाहीत? प्रगती पुस्तकावर सहित तिथे आहे. तो म्हणे, हा ते वय. मग मास्तर पप्पा म्हणा की. काय मला कळत नाही. बापाला पप्पा म्हणायचं आणि आजोबाला बाबा म्हणायचं, जन्मदात्रीला मम्मी म्हणायचं आणि आजीला आई म्हणायचं. म्हटलं, उद्या तुझ्या वडिलांना घेऊन ये. बरं म्हणाला. दुसऱ्या दिवशी वडील न येता त्याची आई आली. पालक शिक्षक संघाचं मोठं प्रस्थ. म्हणजे शिक्षकांनी पालकांना काय करायचं हे सांगायचं आणि पालकांनी शिक्षकांना काय करायचं हे सांगायचं. दोघांचाही गोंधळ झाला की दोघांनी 2 महिन्यांनी एकदा मीटिंग घ्यायची आणि गोंधळ निस्तारायचा प्रयत्न करायचा. हे ज्यात चालतं त्याला पालक शिक्षक संघ म्हणतात. दुसऱ्या दिवशी आई आली त्याची. ती म्हणाली, का हो मास्तर तुम्ही बोलावलं? म्हटलं, हा मुलगा तुमचा. होय. म्हटलं, हा असं करतो, हा या शेजाऱ्याला त्रास देतो, अभ्यास करू देत नाही. हा जरी पेपर उत्तम रीतीनं लिहित असेल तरी हा त्याला लिहू देत नाही. हा त्याच्याकडनं कॉपीची अपेक्षा करतो. तेव्हा याला काहीतरी समजावा. आई होती सुशिक्षित. ती म्हणाली, मास्तर तुम्हालाच समजना. म्हटलं, मला? होय. एक करा, हा जो बाब्या बंड्या कोण आहे ना शेजारचा, हुशार मुलगा, तो आमच्या शेजारीच राहतो. तर आज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर चहा घ्यायला तुम्ही माझ्या पोराबरोबर आमच्या घरी या. म्हटलं, या मुलाला सुधारायचा हा कोणता उपाय? नाही, उपाय तिथे आल्यावर सांगेन मी. म्हटलं, बघू तरी एकदा शिकलेली भूतं काय उपाय शोधून काढतात ते. म्हणून त्यांच्या घरी गेलो. चहा पाणी झालं. तोपर्यंत मुलं अंगणामध्ये खेळत होती. हा हुशार मुलगाही त्याच्या अंगणात खेळत होता, हा हूड मुलगाही त्या अंगणात खेळत होता. ते म्हणाले, एक करा मास्तर, आता चहा इथे प्यायलात ना, आता त्या मुलाच्या घरी जा. आपण बोलतो सुविषय ममता. त्या मुलाच्या घरी जा आणि चांगली लांब काठी घेऊन त्याला असा मारा, असा झोडा, असा ठोका, रक्त येईपर्यंत. अहो म्हटलं, चूक तुमच्या मुलाची आहे, मग त्याला कशाला मारायचं? नाही, मास्तर एवढ्या जोरात मारू शकतात हे माझ्या मुलानं पाहिलं की तो शांत राहील. याला म्हणतात सुविषय ममता. म्हणजे आपले जे विषय आहेत या विषयामध्ये दोष पाहायचा नाही, मग त्या विषयात गुणच पाहत जायचं. अर्थात वाईट नाही गोष्ट, पण गुणच नसतील आणि फक्त दोष असतील आणि ते दोष आपल्याला मातीत घालणारे असतील तर कशासाठी या विषयांच्या नादी लागायचं? म्हणून कवी म्हणाले, घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी. देह म्हणजे शरीर, शरीर आणि शरीर संबंधी जेवढ्या वस्तू आहेत, विषय आहेत, मग घरदार असेल, बायको असेल, मुलं असतील, आईबाप असतील, कोण असतील ते, याविषयीचं फाजील प्रेम आपल्या अंतःकरणात ठेवायचं आणि हेच सगळे खरे आहेत आणि या सगळ्यांना मीच काय ते तारतो पोचतो असं म्हणायचं. हा जो मद आहे, हा जो अहंकार आहे, हा अहंकार जीवा तुला घातक आहे.
हो पण एवढे सगळे गुण असून, हो गुण असूनही गुण आहेत म्हणून हे घातक नाही काय हा आहे तर. बरं किती थोडा अहंकार पुरतो हो. जावई बुवा दिवाळ सणाला आलेली. बरं जावई म्हणजे काय विचारता, सासूचं परब्रह्म. वास्तविक पाहता तो डोक्यावर मिऱ्या वाटायला झालेला असतो. जामाता जठरंजाया जातवेदा जलाशयाः पूरिता नैव पूरियन्ते जकाराः पंचदुर्भराः. त्यातले फर्स्ट क्लास फर्स्ट जावई. जावई, जठर, जाया पत्नी, जातवेद म्हणजे अग्नी आणि जलाशय यांना कितीही द्या ते पुरे म्हणतच नाहीत. काय खरं आहे ना. हे जावयानं विचारलेलं बरं. जय जय रघुवीर समर्थ. हा दिवाळ सणाला आलेला आणि सासूबाईंनी फार छान बेत केला. अहो काय सांगायचं, श्री बालाजीची सासू असा बेत. बासुंदी केलेली आणि मोठातल्या मोठा वाडगा चांदीचा, म्हणजे चांदीचं गिलीट मारलेला, तो जावया पुढे ठेवला. आणि आता म्हणाले मी बासुंदी वाढायला घेते. पण तेवढ्यात झालं काय, बासुंदीचं जे पातेलं होतं, हे एवढं पातेलं, त्या काळची बासुंदी, तर त्या बासुंदीच्या पातेल्यातनं छोट्या पातेल्यामध्ये बासुंदी काढून घेताना एक थेंब बासुंदीच्या पातेल्याच्या कडेवर सांडला. तेवढ्यात तिथून एक माशी उडत 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 चालली होती. ती म्हणाली अगं बया, हे असं कधीच खायला मिळालं नव्हतं. काय आज वास येतोय, सुवास येतोय, बघू तरी म्हणून ती स्वयंपाकघरात शिरली. कोणीच नव्हतं. तिला काय दिसलं, ती म्हणाली, बघा तिलाही कळतंय, ती म्हणाली जर पातेल्यात उडी मारली तर माझा जीव जाईल. पातेल्यात उडी मारली तर माझा जीव जाईल. म्हणून जो ठिपका पडला होता ना कडेला, त्या ठिपक्यावरती तिनं किंचित पदन्यास केला. नुसतं पाऊल टेकवलं आणि पुन्हा उडून गेली. सासूबाई परत आल्या, पाहिलं तो एक थेंब बासुंदीचा. काय ती म्हण आहे ना, जो बूंद से गई सो हौज से नहीं आती. सासूबाईंनी तो ठिपका घेतला आणि वाढायला घेतलेल्या पातेल्यामध्ये झटकला. तो येऊन वाढला तो भाग. जावयानं नुसतं साठली बासुंदी हो. तो काय सांगावं. उठले जावई बुवा आणि मोरीच्या कडेवर जाऊन उभे राहिले. मोरीच्या कडेवर जाऊन उभे राहिले. सासरे आले मागं, काय झालं काय झालं काय झालं. हे असे उभे आणि गेले 3-4 दिवस चकऱ्या म्हणू नका, चिरोटे म्हणू नका, करंज्या म्हणू नका, लाडू म्हणू नका, चिवडा म्हणू नका, शंकरपाळे म्हणू नका, हात शेवई म्हणू नका, भात शेवई म्हणू नका. असं सगळं जे पोटात चेपलं होतं ते सगळं तोंडातनं बाहेर आलं. पण कसं आलं, जसं पोटात गेलं होतं तसं आलं का बाहेर, तर नाही, ते विकृत होऊन बाहेर आलं. बरं, ज्या मार्गे गेलं त्याच मार्गे ते बाहेर गेलं. सासूबाई म्हणाले एवढी खबरदारी घेतली तरी का हो, तुम्हाला पित्त झालं आहे का, मग पँडी गोळी घेता का, सूतशेखर घेता का, लघु सूतशेखर घेता का. ते म्हणाले कसलं आता सूतशेखर घेऊन का उपयोग, शिखर आमचं खलास झालं आहे, डोकं तापलं आहे. का झालं हे असं. अहो माशीचा पाय नुसता पडला थेंबावरती आणि तो थेंबटा वाडग्यातल्या बासुंदीत गेला. ती बासुंदी पोटात गेल्यानंतर पोटातले सगळे पदार्थ विकृत झाले आणि ते पचले नाहीत, बाहेर पडले विकृत होऊन.
हे जसं जेणे भक्षिली मक्षिका जाणीवेची. मी कुणीतरी आहे, माझ्यासारखा कुणी नाही. तया भोजनाची रुची प्राप्त कैची. त्याला जेवणाची रुची, जेवणाची आवडी त्याची पुरेल का? ती पुरणार नाही. आणि म्हणून तारकाश्रम स्वामी महाराज म्हणाले, बाबा एक कर, बाकी सगळं जवळ कर, पण त्याच्याबरोबर येणारा मद जो आहे ना, तो मद, अहंकार, दंभ, तो जवळ करू नकोस. बरं, हा मोठ्यानं त्रास दिला न हो यानं. समर्थांची स्वारी गडावर आली, हे सगळं मी करतो ही भावना झाली होती छत्रपतींची. तो वा वा राजा, वा 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 वा, छान, काय सुंदर पागा आहे, काय स्वयंपाकघर आहे, शस्त्रशाळा, कस्त महाराज. समर्थ म्हणाले, हे कस्त जे आहे ना, हे वरवरचे शब्दाचे बुडबुडे आहेत, आतमध्ये अहंकार आहे. आणि एक सांगू आपल्याला, अहंकारी मनुष्याच्या बाबतीमध्ये नेहमी आपण बघा, आपण जर शुद्ध असू तर अहंकारी माणसाच्या जवळ गेल्यानंतर घाण येते. जय जय रघुवीर समर्थ. एवढा अहंकार वाईट आहे, एवढा अहंकार वाईट आहे. मारुतीच्या मंदिराकडे जाताना कथा सगळ्यांना माहिती आहे. एक धोंड आडवी पडली होती. शिवबा हनुमंताच्या दर्शनाला जाताना ही धोंड पारमार्थिकांच्या वाटेत योग्य नव्हे. हो, मग उचलून टाका. नाही, उचलून नाही टाकायची, ती उचलून टाकायची नव्हती. का? त्याच्या पुढे जो काही गोश्वारा आहे, चमत्कार आहे, तो दाखवायचा होता. पाथरवटाला बोलावलं, धोंडी फोडली, धोंड 2 तुकडे झाले आणि आतनं एक बेडकी टोंडीशी उडी मारून बाहेर आली. शिवबांना आलिंगन दिलं. वा 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 शिवबा, अरे या सगळ्यांना पोचतोस तू, गडाचं बांधकाम करतोस, यात काय नवल, पण धोंड्यातल्या दगडातल्या बेडकीलाही अन्न पाणी तू पुरवतोस. शिवबा, तू धन्य झालास. लक्षात आलं. समर्थांसमोर हात जोडले, पायावर डोकं ठेवलं. महाराज, अहो मी तर लोकांना पगार देतो, मी तर लोकांना अन्न वस्त्र देतो, मी चारा चंदी घोड्यांना बैलांना देतो, हे मीच देतो ना. होय, बरोबर आहे, देतोस तूच. पण शिवबा, हा विचार तू करीत नाहीस की हे जे तुझ्याकडनं दिलं जातं याचा प्रेरक कोण आहे, ती प्रेरणा देणारा कोण आहे. प्रेरणा देणारा एका श्रीरामाशिवाय दुसरा कोणी नाही. आम्ही काय कुणाचे खातो रे, आवाज लागेना. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुणाचे खातो, राम आम्हाला देतो रे. बांधिले बुरुज किल्ल्याचे तट, बांधिले बुरुज किल्ल्याचे तट, तयास फुटती पिंपळ बट, तयास फुटती
अयास फुटती पिंपळवट नाही विहीर नाही मोठ नाही विहीर नाही मोठ तयाना पाणी कोण घालतो तो राम आम्हाला देतो रे तो कुणाचे खातो रे तो तो राम आम्हाला देतो रे. या जगात भरून उरला जो तो राम आम्हाला. समर्थांनी शब्द सुद्धा कसे जपून वापरलेत. हा राम नाही म्हणाले, हा राम नाही म्हणाले, तो राम. कदाचित लिहिताना घोटाळा होईल आणि हा आणि राम जवळ आले तर वांधा होईल. म्हणून समर्थ म्हणाले तो राम आम्हाला देतो. शिवबा थोडं काय त्यो पक 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 करते. मंगलमूर्ती शिवबा त्यांनी तुला दिलं आणि सांगितलं हे तू दे म्हणून तू देऊ शकतोयस. वेड्या, अरे ती सजीव रोडकी बेडकी तिला जगवणारा तोच आहे बाबा. एक कर, हे सगळं कर. तो करणारा आहे म्हणून मी करायचं सोडून द्यायचं हा सुद्धा अहंकारच आहे. तो करणारा आहे ना, मग मी कशाला करायचं आहे. नेहमी संस्थांच्या कार्यकारी मंडळामध्ये हा गोंधळ होतो. बरेच लोक असतात, तो करणार आहे ना, मी कशाला करू. अरे मी कशाला करू म्हणजे हा अहंकार आहे. हाही घातक आहे. आणि मीच काय तो करणार आणि मीच करतो हाही अहंकार घातक आहे. याच्या मध्यस्थ राहून, मध्यस्थितीला राहून जीवन जगणं हे मानवाचं लक्षण आहे. म्हणून कवी म्हणाले घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी. अनेक गोष्टी या तापदायक ठरतात. अनेक गोष्टी जीवाची आयुष्याची माती करणाऱ्या ठरतात. अहो पहा रावणा काय झाले. समर्थ म्हणाले अकस्मात ते सर्व राज्ये बुडाली. राज्य बुडलं. अहो लंका साधी काय, सोन्याची लंका. पण सोन्याची लंका असूनही ती लंका सुद्धा जाळली गेली. वास्तविक पाहता रावण हा नर, त्या नरानं उभी केलेली लंका पण वानरांनी जाळली. महारुद्र हनुमान की जय. भल्या भल्यांची उदाहरणं जर आपण पाहिली तर लक्षात असं येतं की हा अहंकार जीवाला घातक आहे, घात करणारा आहे. घात करणार म्हणजे 100% तो संपवणार, 100% संपवणार असा हा अहंकार, असा हा अहंभाव. अहंभाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी झिरेना. तो अहंकार ज्याच्या अंतःकरणातला विरळ होत नाही, विरत नाही, जात नाही, संपत नाही, तोपर्यंत त्याला ज्ञान होणं अशक्य आहे. म्हणून एक कवी लिहितात, ते म्हणाले आमची अवस्था कशी आहे तर देव मासा आहे आणि छोटी मासोळी आहे. देव मासा कसा, अगाध जलसंचारी नो गर्वं याति रोहितः गोष्पाद नीरमात्रेण शफरी फरफरायते. अगाध जलसंचारी, समुद्रामध्ये असणारा देव मासा
हा केवढा मोठा, पण तो शांतपणानं पोहत असतो, शांतपणानं तो इकडे तिकडे विहार करत असतो. पण गाईचं पाऊल ज्या चिखलात पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे डबकं तयार झालं आहे, त्या डबक्यामध्ये एखादी छोटीशी मासोळी ती किती वेळा इकडून तिकडे शफरी फरफरा येते. त्या मासोळीचं जसं जीवन आहे तसंच जीवन तुमचं आमचं आहे, जर अहंकार सोडला नाही तर. म्हणून एक करावं, अहंकार टाकावा, अहंकार त्यागावा, नित्य नम्र असावं. कोणापुढे? भगवंतापुढे. मनुष्यांमधला भगवान पाहूनही त्याच्या पुढे नम्र असावं. म्हणून एक वाक्य आहे, आपल्याला आवडेल. उदबत्ती आहे, उदबत्ती लावायची, काड्यापेटीची काडी काढली, काडी शिलगावली. समजा काडी अशी धरली आणि उदबत्ती अशी धरली तर उदबत्ती पेटणार नाही, जळणार नाही. मग ते हिंदी कवी लिहितात, धूप बत्ती जलती है जब वो झुकती है, मंगलमूर्ती मोर. उदबत्ती केव्हा जळते? उदबत्ती ताठ राहिली तर नाही जळत. तिला जो सुगंध जगाला द्यायचा आहे, तो सुगंध देण्याचं जे कार्य आहे ते कार्य ती करू शकत नाही. मग ते जर कार्य करायचं असेल, त्या उदबत्तीचा नाव लौकिक जर सर्वत्र दुमदुमायचा असेल तर ती काय करते? जब वो झुकती है, ती जेव्हा तिरकी करू आम्ही समईच्या ज्योतीवर, तेव्हाच ती पेटेल, तेव्हाच ती प्रज्वालित होईल आणि सर्व जगाला सुगंध देऊ शकेल. म्हणून सज्जन हो, मी एक पंडित गायक हा मद, पाडील तुझला शोकी, जीवा घातक मद अवदोकी. सगळ्या जीवनभर आपण जर विचार केला तर काही काही वेळा आपला पराभव होत असतो. वस्तुतः आपण निष्णात असतो पण पराभव होतो आपला. का? याचं कारण आहे, एक म्हण आहे, प्राईड इज ॲट द बॉटम ऑफ ऑल ग्रेट मिस्टेक्स. अहंकार हा अनेक चुकांच्या, अपराधांच्या, पापाच्या, गुन्ह्यांच्या मुळाशी असतो. मूर्तिकार छान मूर्ती घडवत होता, उत्तम मूर्ती घडवल्या होत्या. एके दिवशी एक ज्योतिषी बुवा आले आणि त्या ज्योतिषी बुवांनी सांगितलं, म्हणाले मूर्ती उत्तम घडवल्यास, पण बाबा कोणाला सांगत नाही मी, तुला सांगतो, आजपासून 8व्या दिवशी तुझा मृत्यू आहे. मग म्हणाले मी काय करू, उपाय काय? तो तुझा तू बघ. ज्योतिषी बुवा निघून गेले. यानं काय केलं? ह्यानी आरशात आपलं रूप पाहिलं आणि आपल्यासारखेच 10-11 पुतळे त्यानं निर्माण केले, हुबेहूब. म्हणजे आजच्या मराठीत सेम टू सेम, कुठे फरक नाही, हुबेहूब आपल्यासारखे पुतळे निर्माण केले. आणि जो दिवस जी वेळ सांगितली होती त्या वेळेला हा मूर्तिकार इकडे 5 पुतळे, तिकडे 5 पुतळे आणि त्याच्यामध्ये जाऊन उभा राहिला. यमाचे दूत आले, यमदूताने पाहिलं, एरिया हाच आहे. ते मग नंतर मतदानाच्या चिठ्ठ्या पाठवायला योजले गेले. जय जय रघुवीर समर्थ. प्रभाग हाच आहे, गल्ली हीच आहे, सोसायटी हीच आहे, सोसायटीतली विंग हीच आहे, फ्लोअर आपण आलो तोच आहे, फ्लॅट नंबर तोच आहे. आणि आत गेलो तर 11 लोक. कदाचित निवडणुकीमध्ये मतदान करताना घोळ होऊ शकतो हा,
की एकाच नावावर 11 लोक, एकाच चेहरेपट्टीचं. हे निवडणुकीत होऊ शकतं, पण इथे भगवंताच्या राज्यात नाही. प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहिलं तो सारखे हो सारखे. परत यमाकडे आले आणि सांगितलं, यमराज हा असा गोंधळ आहे बुवा. तिथे एकाच नावाचे एकसारखे दिसणारे 11 लोक आहेत. अरे असं होणारच नाही, चला माझ्याबरोबर, तुम्हाला अकला नाहीत. यमराज आले. यमराजांनी प्रत्येक पुतळ्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाले, मूर्तिकारा किती छान पुतळे घडवलेस, याची 28ची 32. काय सांगावं. अरे कुठेही या पुतळ्यामध्ये दोष काढायला जागा नाही. 32ची 34, 34ची 36, 36ची 38 असं व्हायला लागलं. पण म्हणाले काय झालंय, एक चूक राहिली रे, एक चूक राहिली आहे जी तुला कलंक लावणार आहे. हे ऐकलं आणि 38-40 इंच छाती झालेली. तो म्हणाला, माझ्याकडनं आत्तापर्यंत चूक झाली नाही, आत्ता कशी चूक झाली, आत्ता कशी चूक झाली. यमराज बोलतायत, एक चूक झाली आहे रे, तेवढी दुरुस्त कर, तेवढी दुरुस्त कर. हा पटकन म्हणाला, कोणती चूक. म्हणाले, ही चूक. जय जय रघुवीर. अभिनिवेशाच्या भरात मनुष्य काही ना काहीतरी चूक करून जातो. अहंकाराच्या भरात तो चूक करतो आणि ती चूक त्याला जन्मभर कदाचित भोगावीही लागते. म्हणून कवी म्हणाले की बाबा रे, मी एक पंडित गायक हा मद, पाडील तुझला शोकी जीवा. घातक मद अवलोकी जीवा, घातक मद अवलोकी. धन बल गर्वे दशाननाधिक, धन बल गर्वे दशाननाधिक, धन बल गर्वे दशाननाधिक. धन बल गर्वे दशाननाधिक, धन बल गर्वे दशाननाधिक. धन बल गर्वे, धन बल गर्वे मेरे
धन बल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा जीवा धन बल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद थोडं भजन करू आणि उत्तरंगाकडे वळूया. मघाशी सांगितल्याप्रमाणे 27 जानेवारी ते 31 जानेवारी असे 5 दिवस रोज सायंकाळी 6 ते 7:30 अशी कीर्तन सेवा इथे मी रुजू करणार आहे. आपण सगळ्यांनी यावं. सहसा न ऐकलेली किंवा पुराण काळामध्ये सांगितली गेलेली अत्यंत गोड चरित्र आख्यानं जी आजकाल सांगितली जात नाहीत ती आख्यानं सांगण्याचा संकल्प आहे माझा. भजन करूया. उत्तरंगाकडे बोल. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्री सिद्धिविनायक महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. नारायण 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 नारायण. नाम तुझे अति पावन. नाम तुझे अति पावन. नारायण 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 नारायण.
नारायण 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 नाम तुझे अति पावन 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 हो नारायण 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 हो नारदांची स्वारी आली नगरीमध्ये. ही गर्दी महाद्वारावर, पण नारदांच्या महतीचा स्वर ऐकला, चिपळीचा नाद ऐकला, नारायण स्मरण ऐकलं आणि सगळे लोक बाजूला झाले. द्वारपालानं विचारलं काय चाललंय. अहो म्हणाले माहीत नाही का तुम्हाला, त्रैलोक्यामध्ये भ्रमण करता तुम्हाला माहीत नाही. नाही बुवा माहिती, म्हणून तर विचारतोय. अहो महाराज अन्नदान करतायत आणि म्हणून हा याचक वर्ग इथे उपस्थित झालाय. असं म्हणजे पंक्तीच्या पंक्ती. होय म्हणाले, पंक्तीच्या पंक्ती उगतात. वा 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 वा. मग संध्याकाळी कीर्तनाला किती लोक असतात काय सांगायचं. भोजनाला 60 आणि कीर्तनाला 8. अहो भला मोठा मांडव आणि यात बुवा सकट 5 पांडव. जय जय रघुवीर समर्थ. अरे 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 बरं म्हणाले बघू तर. म्हणून राजाकडे जाऊन उभे राहिले. राजाला विचारलं राजा काय चाललंय. अरे म्हणाले मी अन्नदान करतो, मी धनदान देतो, मी दक्षिणा देतो, मी वस्त्रप्रावरण देतो. होय का. हे सगळं देत होता याच्याबद्दल नारदांना काही म्हणायचं नव्हतं, पण त्या प्रत्येकाच्या मागे मी 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 हे येत होतं हे नारदांना खटकत होतं. कशाला राजा एवढा अहंकार करतोस. अरे हे जे सगळं मिळतंय, हे जे दिलं जातंय ते का भगवान मंगलमूर्तीच्या कृपेनं सगळं दिलं. छे छे, कोण मंगलमूर्ती, कोण गणपती, कोण गणेश. अरे या राज्याचा गणेश मीच आहे, या राज्याचा मंगलमूर्ती मीच आहे, या राज्याचा दाता मीच आहे, प्रतिपाड करणारा मीच आहे. अरे नको राजा असं करू. पण राजा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी ऐकोनी गर्भोक्ती तयासी. बघ हा गर्व सोडून दे. ते म्हणाले नाही मी सोडणार नाही, मीच करतोय. ऐकोनी गर्भोक्ती तयासी त्वरे गर्व फला पावसी. ऐसे वदोनी निज मार्गासी देवर्षी निघून गेले तै. हे बघ हा गर्व आहे ना, या गर्वामुळे, या अहंकारामुळे तुला कोणती गती प्राप्त होईल हे मी न सांग. अहो कोण मला गती देणार आहे. कोणी मला गती देऊ शकत नाही. तुमचा तो गणपती का काय म्हणतो ना, तो सुद्धा मला राज्यावरनं बाजूला करू शकत नाही, मला दरिद्री करू शकत नाही. नारद म्हणाले तूच बघ काय ते. म्हणून नारद निघून गेले.
आणि त्यानंतर इकडे पंक्तीच्या पंक्ती उठायला लागल्या. तो एके दिवशी 2 सव्वा 2 आजच्या काळात बोलायचं तर 2:15च्या सुमाराला एक ब्राह्मण त्या दारात आला, महाद्वारामध्ये आला आणि म्हणतोय, अहो मला अन्न हवंय, मला अन्न हवंय हो. वाळकुडा ज्याच्या अंगातनं रक्त पू हे सगळं पाझरतंय असा तो पुढे आला. आणि बरं एकटा नाही, त्याच्या मागोमाग गावातली मुलं त्याला दगड मारतायत, लोक त्याची टिंगलटवाळी करतायत. असा तो ब्राह्मण तिथे येऊन उभा राहिला. काय झालं? द्वारपालांनी त्याला आत घेतलं का? ते म्हणाले नाही, तुला आत जाता येणार नाही, आता अन्नदानाची वेळ संपलेली आहे, याचना करू नको, सगळे याचक गेलेत, आता उद्या ये. अहो महाराज, उद्या ये तुम्ही म्हणता आहात, उद्याचा काय भरोसा? तुम्ही राहाल का नाही, मी राहीन का नाही, उद्याचा काय भरोसा? अरे म्हणाले, आपण जगायचं ठरवलं ना तर आपण जगू शकतो. म्हणाले बरोबर आहे, पण त्याची कृपा असेल तर ते घडतं. तो ब्राह्मण जास्त जवळ यायला लागला. ती दुर्गंधी त्या द्वारपालांना असह्य झाली. ते म्हणाले, एक करूया, हे आपल्यापाशी लचाण देण्यापेक्षा राजापर्यंत जाऊ द्या. म्हणून म्हणाले, ये आमच्या मागोमाग ये. राजा पुढे जे आणून उभं केलं, दे मजला अन्न राजा, दे मजला अन्न राजा, दे मजला अन्न राजा, दे मजला अन्न राजा. दे मजला अन्न राया, दे मजला अन्न राया. बहुविकल जाहली काया, बहुविकल जाहली काया, दे मजला अन्न राया, दे मजला अन्न राया, दे मजला अन्न राया. बहुत दिसांचा मी उपवासी, बहुत दिसांचा मी उपवासी, क्षुधा छळतसे मम उदरासी, क्षुधा छळतसे मम उदरासी. उदार जगती ऐकून कीर्ती, उदार जगती ऐकून कीर्ती, ये शरण तव पाया, मजला अन्न राजा, दे मजला अन्न, मजला अन्न राजा. राजाला विनंती केली. राजा म्हणाला, किती आहेत अजून? नाही म्हणाले, एकटाच आहे. मग ठीक आहे, बसवा, हा किती जेवणार आहे? पण हा जरी तसा असला तरी त्याला सोन्याचा पाट, सोन्याच्या पाटापुढे आणखीन सोन्याचा पाट, त्यावर सोन्याचं ताट, उदबत्त्यांचा घमघमाट, रांगोळ्यांचा हाट, आणि हे सगळं गायला भिडेबुवासारखा भाट. ते म्हणाले, आणा आणा, भूक लागली, भूक लागली. भात आणला, तो थोडा. ते म्हणाले, एवढ्या भातानं काय व्हायचंय? चांगला एवढा आणा, कर्नाटकात लोक खातात तसा, तेवढा आणा. अरे म्हणाले, 3 मुदी एवढ्या वाढल्या ना, त्रिपिंडी श्राद्ध आहे काय? घे. यांनी तो भात घेतला, वरण घेतलं, त्यावर तूप वाढलं होतं. म्हणाले, आता पोळी वगैरे काही असेल ते घेऊन या, भाकरी घेऊन या.
वाढपी आत जात आहेत आणि परत येत आहेत, तोभर पानातलं अन्न संपलं. भातच संपला असं नाही, भाजीही संपली, आमटीही संपली, खीरही संपली, बाजूला वाढलेल्या कुरडया संपल्या, कोशिंबीर संपली. अरे म्हणे काय ब्राह्मणा जेवतोस का काय? ते म्हणाले करणार का ब्राह्मणो भोजन प्रिय. वळा अहो पुरणाच्या पोळ्या वाढल्या, एक नाही दोन नाही अशी थप्पी. हां, पाचुंदा ज्याला म्हणतात तो पाचुंदा वाढला. आता म्हणाले काय पौष महिना आहे, मग गुळाची पोळी असेल, जा गुळाची पोळी घेऊन या. गुळाच्या पोळ्या आणायला आत गेले, तो पुरणाच्या पोळ्या फस्त, पण हा काही पुरे म्हणेना, ते आणून वाढले. आता म्हणाले काय भटजी बुवा, गरम गरम पुऱ्या आहेत, श्रीखंड आहे. हो हो आणा. त्याने श्रीखंडाचा वाडगा मोठा तो घेऊन आले. ते म्हणाले एक करा, हा वाडगा इथे ठेवा आणि पुऱ्यांचं टोपलं आहे ना ते माझ्या पानात ठेवा. म्हणजे त्या श्रीखंडाबरोबर या पुऱ्या खातो. श्रीखंडाबरोबर यानं पुऱ्या खायला सुरुवात केली. पुऱ्या खाल्ल्या, बासुंदीबरोबर खाल्ल्या, लाडू होते. बरं साधा एवढासा लाडू नव्हे, हा एवढा लाडू तुम्ही पाहिलात नाही ना, हा एवढा लाडू, एक एक लाडू. अहो ताडभर लाडू. तो म्हणाला एवढे सगळे कसे जायचे लाडू? ते म्हणाले मग पोट भरलं का? नाही, एक करतो मी, कुस्करतो, हे लाडू कुस्करतो, याच्यावर आता तुम्ही तूप ओता. म्हणून किटलीनी तूप ओतलं, यानं सगळा तो रगडा केला. एवढं सगळं झालं. अहो काय सांगावं, घरातलं राजवाड्यातलं अन्न संपलं. स्वगृह स्थिताची न केवल पुरदेश स्थित ही धान्य नृप ओती. भक्षी पक्व अपक्वही परिनशमे तत्क्षुधा म्हणे ओती. आपल्याजवळ जे धान्य होतं त्याचं अन्न शिजवून घातलं, गावातलं आसपासचं धान्य आणलं, त्याचं अन्न नृप ओती. हां, ओतलं त्याच्या पानात, पण तो काही ओ ती म्हणे ना, ती क्षुधा ओ म्हणे ना. अन्न संपले धान्य ही सरले, अन्न संपले धान्य ही सरले. अन्न संपले धान्य ही सरले, राजा मनी नाराज. अन्न संपले विप्रालोटांगण घालून जा, विप्रालोटांगण घालून जा, विप्रालोटांगण घालून जा. वदेन तृप्ती आज, वदेन तृप्ती आज. सेवक सांगायला आले, अहो हा माणूस नाही, हा राक्षस आहे. कितीही याला खायला घातलं तरी पुरं पडत नाहीये. अरे असं कसं होईल? मी एवढ्या लोकांना अन्नदान करणारा, दक्षिणा देणारा, वस्त्र प्रावरण देणारा, जे जे हवं ते देणारा, आणि त्या ब्राह्मणाची भूक कशी भागत नाही? म्हणून जनक राजा तिथे आला. जनक राजा सुमेधासह, त्याच्या पत्नीसह तिथे आला. आणि तो म्हणतोय काय हवंय भटजी बुवा, आणखीन काय असेल तर आणा. राजानं विचारलं काही शिल्लक आहे? वाडपी म्हणाले आता काही शिल्लक नाही, आता फक्त ढणढणत्या चुली शिल्लक आहेत आणि आम्ही शिल्लक आहोत. राजानं विचारलं का हो महाराज, एवढं खाल्लं तरी तृप्ती नाही? माझी तृप्ती झालेली नाही. राजा, तू अन्नदान करतोस असं म्हणतोस ना,
मग मला जेवायला वाढ, नाही तर नाही म्हण, तुझी ताकद नाही, तुझं सामर्थ्य नाही असं सांग. राजानं लोटांगण घातलं आणि राजा म्हणतोय, महाराज आत्तापर्यंत लक्षावधी याचक तृप्त केले, पण आज या परी त्याचा गर्व हरोनी, या परी त्याचा गर्व हरोनी, या परी त्याचा नगरी मागे भिक्षा, नगरी मागे. मला क्षमा करा, माझा आवाज चालत नाहीये. नगरीचे ते धान्य संपले, नगरीचे ते धान्य संपले, मिळत नसे त्या भिक्षा. तो साधोजी राजा राम, प्रभुजी साधोजी राजा राम. चला म्हणाले, आता इथलं धान्य संपलं, मग बघू नगरीमध्ये, मिथिला नगरीमध्ये धान्य मिळतंय का, अन्न मिळतंय का. म्हणून पुढे तो ब्राह्मण, त्याच्या मागोमाग राजा, राजाच्या मागे प्रधान, प्रधानच्या मागे सेनापती, सेनापतीच्या मागे काही सैन्य, सैन्यांच्या मागे काही गावातले लोक, त्यांच्या मागे काही मुलं. फुकट शो. जय जय रघुवीर समर्थ. म्हणाले, बघू आता राजाची गंमत. राजा मान खाली घालून चाललाय. अहो, एवढ्या लोकांच्या समोर राजाचा अपमान झालेला आहे. राजा मान खाली घालून विचार करतोय, हे झालं कशामुळे, हे असं का झालं. आणि प्रत्येक घराच्या दारात जावं. भवती भिक्षां देहि. पण त्यांनी सांगावं, अहो राजसेवकांनी दुपारीच धान्य नेलंय, आता आमच्या घरात तुम्हाला भिक्षा वाढायला काही धान्य नाही. आणि अवस्था अशी झाली की या ब्राह्मणाला भिक्षा मिळेल. तो हसतोय, जनका राजा, अरे बघ तुझ्या दरबारात नाही मिळालं, लोकांमध्येही नाही. आणि वा रे वा राजा, अन्नदाता काय, मी अन्नदान करतो, मी अमक करतो, मी तमक करतो. आणि प्रजेचं धान्य लुटून आणलंस आणि मला जेवायला घातलंस. काय तुझी महिमा सांगावी, काय तुझं महात्म्य सांगावं. राजा खजील झाला. होता 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 सायंकाळचा समय आला आणि त्या संध्याकाळी राज्याच्या वेशीजवळ हे सर्वजण आले. तिथे एक शांत प्रशांत असा आश्रम दिसत होता. सुंदर आश्रम होता. आजूबाजूची जमीन गोमयाने सारवलेली होती. अहो, गुलाबाचे ताटवे, निशिगंधाचे ताटवे, मोगऱ्याचे ताटवे, इकडे बेलाची झाडं आहेत, पलीकडे तुळशीची झाडं आहेत, त्याच्या पलीकडे दूर्वा आहेत जमिनीवर. हे सगळं पाहिलं आणि नुकताच होम झालेला आहे आणि त्या होमाचा अत्यंत सुगंधित धूर हा यांच्या नासापुटांनी ग्रहण केला. इथे तरी आपली इच्छा पूर्ण होईल म्हणून ब्राह्मणात गेला. तो कोण होतं? त्या आश्रमात राहणारी एक ऋषीपत्नी होती. ती बाहेर आली, हात जोडले, महाराज बोला, काय सेवा करू आपली. मला बाकी काही नको ग, मला भिक्षा हवी आहे, भिक्षा हवी आहे. पण महाराज, आम्ही अयाचित वृत्तीनं राहतो. जे काही मिळालं होतं ते दुपारी संपून गेलं. आता फळसुद्धा या आश्रमामध्ये नाही. आता काय सांगावं, फळसुद्धा आश्रमात नाही. अगं खरं सांगायचं तर फळ याच आश्रमात आहे. मंगलमूर्ती मोरया. एक कर, मला आत येऊ दे का. हो या ना. तेवढ्यात त्या ऋषींचा आवाज आला, यावं यावं ब्राह्मण देवता, आपण यावं. आत आले. आत्तापर्यंत रडीचा डाव चालला होता.
ऐका, आत्तापर्यंत रडीचा डाव चालला होता, आता परडीचा डाव सुरू झाला. पुढे आले हे ब्राह्मण देव, म्हणाले नाही कसं, त्या परडीमध्ये एक दूर्वांकूर आहे बघ. पण महाराज, अहो शेकडो घरचं धान्य आणलं, त्याचं अन्न बनवलं, तयार केलं, ते खाल्लं, तरी तुमची तृप्ती झाली नाही. या दूर्वांकुराने काय होणार आहे? विरोचने, अगं एवढा एक दूर्वांकूर जरी मला राजानं दिला असता तरी माझं पोट भरलं असतं. मंगलमूर्ती त्रिशिरस नावाचे मुनी आणि त्यांची पत्नी विरोचना या दोघांनी त्या ब्राह्मणाला तो दूर्वांकूर दिला आणि हा हा म्हणता खपाटीला गेलेलं पोट, तुंदिल तनू झाला तो ब्राह्मण, बलदंड झाला आणि हा हा म्हणता महामंगलमूर्तीचं रूप तिथे प्रकट झालं. श्री सिद्धिविनायक महाराज की. राजा पाहत राहिला. अहो म्हणाले, तुम्ही हे आहात, हे मला तेव्हा का नाही सांगितलं? राजा, तेव्हा जर मी तुला ते सांगितलं असतं तर ते सांगितल्यानंतर हे दृष्टीस पडलं नसतं. राजन, आणि तुला काय कुणी सांगितलं नाही का? सांगितलं होतं. कुणी सांगितलं? तुझ्या मागे जे उभे नारायण नारायण नारायण, गणेश सांगतायत, भगवान विनायक, की तुझ्या मागे तंबोरी घेऊन जे उभे आहेत त्यांनी तुला सावध केलं होतं की हा असा मीपणा करू नकोस, अहंकार बाळगू नकोस. राजा, तुझी अवस्था काय होईल सांगता येत नाही. होय म्हणाले, त्यांनी सांगितलं होतं, पण देवा तुम्ही या रूपामध्ये याल हे मला काय स्वप्न पडलं होतं का? जर म्हणाले तसं स्वप्न पडलं असतं तर तो अहंकार सोडून दिला असतास ना. होय, पण मग एवढं राज्यामध्ये मला फिरवायची काय गरज आहे? लक्षात ठेव, पराकोटीचा अहंकार ज्याला झालेला असतो, गर्व ज्याला झालेला असतो, त्याचं गर्वहरण जर चार चौघात झालं तर पुन्हा गर्व करण्याची इच्छा त्याच्या मनात राहत नाही. किंबहुना मी फक्त त्यालाच दर्शन दिलं ज्याचा एवढा गर्व होता त्याला. जनका, मी तुला दर्शन दिलं, विरोचनेला दर्शन दिलं, त्रिशिरसाला दर्शन दिलं. इतकंच काय, नगरीतल्या या सगळ्यांना या सिद्धिविनायकाचं जे दर्शन होतं आहे ते दर्शन राजा तुझ्यामुळे होतं आहे. म्हणून एक कर, अहंकार टाकून दे, अहंकाराच्या नादी लागू नकोस. अरे कुणी म्हटलं मी श्रेष्ठ आहे, अमकाय तमकाय, तर या जगात मीच काय तो सर्वांना देणारा आहे, सर्वांचं रक्षण करणारा आहे. म्हणून आजच्या मूळ पद्यामध्ये तारकाश्रम स्वामी महाराज म्हणाले, घातक मद अवलोकी जीवा इति शम. उद्या सकाळी 10:30 ते 12 या वेळामध्ये गणेश जन्माचं कीर्तन इथे होईल. उद्या संध्याकाळी कीर्तन नाही, परवाच्या दिवशी संध्याकाळी कीर्तन आहे. एक महिला कीर्तनकार इथे असते, तेव्हा ॲडव्होकेट सिद्धीताई कळमकर यांचं कीर्तन सायंकाळी 6:30ला परवा आहे. आपण सर्वांनी यावं. आणि त्या दिवशी रात्री ललित आहे. मूळ अभंगाकडे वळतो. घातक मद अवलोकी, घातक मद अवलोकी, घातक मद अवलोकी. धन बल गर्वे दशाननादिक झाले नष्ट विलोकी. जीवा घातक मद अवलोकी, जीवा जीवा मद अवलोकी.
घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी जीवा घातक मद अवलोकी घातक लोकी मद अवलोकी मद अवलोकी. केलेली सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू आणि तुकोबारायांनी जे मागणं मागितलं तेच मागणं मागू आणि मंगलारती करू.